अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक मंडळी, मागच्या सत्रात आपण महाशिवरात्री त्यामध्ये जे जागरण उपवास आपण करतो की नाही, त्याचा अर्थ, त्यामागचा अर्थ, त्याचं महत्त्व ते समजून घेत होतो, त्यावर बोलत होतो ना। मग एकूण एक आपल्या लक्षात आलं की ईश्वर परमपिता शिव परमात्मा निराकार ज्योती स्वरूप जेव्हा या सृष्टीवर अवतरित होऊन ज्ञानाचा एक एक थेंब म्हणजेच ज्ञानाच्या त्या गोष्टी आपल्याला सांगतात, तेव्हा आपल्या बुद्धिरूपी कलशामध्ये तो ज्ञानाचा कसा एक एक थेंब पडत जातो आणि जागरण होतं, म्हणजे आपण जागृत होतो। सत्य असत्य, चांगलं वाईट यामागचं कळतं ना आपल्याला, अर्थ समजत जातो। जागरण झाल्यावर नंतर उपवास का करतात तेही आपण समजून घेतलं। उपरवाले के साथ वास, म्हणजे ह्या भूतलावर आपण आपला जो पार्ट प्ले करत आहोत, या शरीरामध्ये निवास करणारी मी चैतन्य अजर अमर अविनाशी आत्मा, हे शरीर मी नाही, हे माझे, माझं प्रोफेशन, माझं घर, माझी नाती, हे सगळं माझं आहे, मी त्यांना निभावत आहे, हे आपल्या लक्षात आलं। मग हे सगळं अगदी परफेक्ट आपण निभावत असताना मनबुद्धीने मात्र त्या परमशक्तीच्या सोबत राहणं, त्याच्या संगतीत राहणं, म्हणजे उपरवाले के साथ वास करणं, उपवास। मग त्याच्यासारखे होऊन जातो आपण, जसा संग तसा रंग। मग त्यासाठी काय आवश्यक आहे, तर पवित्रतेची आवश्यकता आहे, हेही आपण ऐकलं। मग त्यासाठी आपण काय करतो, शिवलिंगावर दुधाचा पाण्याचा अभिषेक करतो, जलाभिषेक, म्हणजेच प्रथम पवित्रतेची प्रतिज्ञा। मन बुद्धी शुद्ध, म्हणजे धनाचं पण कमवणं कसं, सन्मार्गाने, सत्याने, मेहनतीने, कष्टाने मिळवलेल्या यशाने पैसा, तोच पैसा आपल्याला फळीभूत ठरतो, तेव्हाच मनबुद्धी एकाग्र होऊ शकते त्या परमशक्तीवर। हे सर्व आपण ऐकलं की नाही? अजूनही आपण काही नवीन गोष्टी ऐकणार आहोत आता। म्हणजेच धन शुद्ध मार्गाने कमावलं तर मनही शांत एकाग्र राहतं त्या परमात्म्यावर। मग ज्याच्या आठवणीत राहू, ज्याच्या संगतीत राहू, त्याच्यासारखेच हो। मग जे पण कर्म करतो ते त्याच्या आठवणीत, म्हणजेच कर्मयोग। योग म्हणजे काय, संयोग, आपण म्हणतो ना कनेक्शन। मनबुद्धीचं त्या परमशक्तीसोबत कनेक्शन ठेवून आपण आपला जो रोल आहे तो निभावत आहोत, कर्मयोग। म्हणजे ज्याच्या संगतीत राहू, त्यांच्यासारखे बनत जाऊ, त्यामुळे आपली वृत्ती पण कशी राहील, त्याच्यासारखीच असेल ना वृत्तीसुद्धा। मग उपवासाला व्रत करणं असंही म्हणतात, म्हणजे काही म्हणा, व्रत म्हणा, वृत्ती परिवर्तन होते की नाही त्याच्या आठवणीने, किंवा उपवास म्हणा, त्या वरच्याच्या संगतीत राहणं म्हणा, म्हणजेच वृत्ती परिवर्तन होते। सगळ्यात पहिलं परिवर्तन म्हणजेच मी आत्मा आहे, हो ना। आजपर्यंत मी म्हटलं तर आपल्याला आपला जो देह समोर येतो, पण त्या देहामध्ये विराजमान
त्या देहामध्ये वास्तव करणारी, या देहाला चालवणारी मी अजर अमर अविनाशी चैतन्य शक्ती आत्मा. ह्या वृत्तीचं परिवर्तन झालं ना, मी शरीर नाही, हे माझं शरीर, मी आत्मा आहे. आणि त्यामुळे मग सर्व परिवर्तन होऊ लागतं. जेव्हा वृत्ती परिवर्तन होते तेव्हा वाणी आणि कृती हे सुद्धा परिवर्तन होऊ लागतात. संपूर्ण परिवर्तन घडतं आपल्यामध्ये. आणि आपल्या ज्या सर्व कमजोरी आहेत, ज्यांना आपण आपल्या सवयी समजत होतो आतापर्यंत, आपला स्वभाव समजत होतो आतापर्यंत, त्या कमजोरी अगदी अशा सहज म्हणजे संपून जातात की आपल्यालाही कळत नाही. आपण त्याच्यातून कसे मुक्त होतो, आपल्या वाईट सवयींपासून, वाईट स्वभावापासून मुक्तता होत जाते. हे परिवर्तन होतं. म्हणजेच माझं ती सवय कुठे गेली, माझा तो संस्कार कसा काय बदलला, आपलंच आपल्याला वाटू लागतं. त्याच सवयीसाठी आधी आपण काय म्हणायचो, हाच तर माझा स्वभाव आहे, हे कधीच बदलू शकत नाही. परंतु कसं ते अगदी सहजरित्या परिवर्तन होऊन जातं. म्हणजेच आपण शिवरात्रीच्या दिवशी शिवजी, शिवलिंग याच्यावर काय चढवतो, काय अर्पण करतो? अकची फुलं, धोत्र्याची फुलं. आपण कधी विचार केला का की आपण कशी फुलं देवाला अर्पण केली पाहिजे? ॲक्च्युली तर खूप सुंदर सुगंधित अशी फुलं देवाला व्हायला हवीत की नाही? मग का आपण अकची, धोत्र्याची अशी विषारी कडवट फुलं अर्पण करतो? विचार करा रसिक हो. आता कारण लक्षात आलं का? कारण परमात्मा शिव जेव्हा या सृष्टीवर अवतरित होतात तेव्हा आपण आपल्यातल्या कमी, कमजोरी, ही विषारी वृत्ती, विकारी वृत्ती त्याच्यावर अर्पण करतो. हो ना, आता ऐकलं ना आपण, वृत्ती कशी परिवर्तित होत जाते. ईश्वराच्या संगतीत मनबुद्धीने त्याच्या आठवणीत राहून आपला जो रोल आहे आपण अगदी परफेक्ट करत जातो. आणि मग आपण स्वतःला शरीर न समजता आत्मा समजत कसं वृत्ती परिवर्तन होतं कळूनच येत नाही. आपला स्वभाव ज्याला समजत होतो आपण, आपली कमजोरी, त्यालाच आपण आपलं नेचर, आणि हे कधीच बदलणार नाही, पण ते कसं बदलतं हे आपल्याही लक्षात येत नाही. मग हेच आहे. आणि म्हणूनच आपण शिवरात्रीमध्ये शिवलिंगावर ही अशी विषारी कडवट फुलं वाहतो. याचा भावार्थ आज लक्षात आला. परमपिता शिव परमात्म्याच्या ज्ञानाने आपण स्वतःला देह न मानता आत्मा समजून जेव्हा कार्यव्यवहारात येतो, आपल्यामध्ये गुण येत राहतात, वृत्ती परिवर्तित होते आणि आपल्यातला कडवटपणा, विषारीपणा, विकारी वृत्ती सर्व त्याच्यावर अर्पण होतात. आणि त्याचंच ते आठवण म्हणून आपण त्याच्यावर अशी कडवट आणि विषारी फुलं वाहतो. आज समजलं ना तुम्हाला का आपण मग अक आणि धोत्र्याची फुलं वाहतो ते? कारण जोपर्यंत आपण आपले हे कमी कमजोरी, हे जे कलियुगी संस्कार आहेत ते अर्पण करणार नाही, तोपर्यंत सतयुगी संस्कार कसे काय येणार आपल्यामध्ये? आणि जोपर्यंत सतयुगी संस्कार आपल्यामध्ये येत नाही, तर सतयुगी संसार म्हणजे ती नवीन सृष्टी येणार तरी कशी? समजतंय का रसिक हो? आता आपल्याला आपल्यामध्ये गुण भरायचे आहेत. आणि तो गुणांचा भंडारी, तो शिव भोला भंडारी, त्याच्या आठवणीने आपल्यामध्ये गुण येत जातील आणि आपल्यातल्या कमी कमजोरी त्याच्यावर आपण वाहून टाकायच्यात, अर्पण करायच्या आहेत. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
कैलासाचा तू तर राणा, कैलासाचा तू तर राणा, आज तुला स्मरतो शंकरा, आज तुला नमितो शंकरा, आज तुला नमितो. कैलासाचा तू तर राणा, कैलासाचा तू तर राणा, आज तुला स्मरतो शंकरा, आज तुला नमितो शंकरा, आज तुला नमितो. जय श्री शिव शंभो बोला, जय श्री शिव शंभो, जय श्री शिव शंभो बोला, जय श्री शिव शंभो. शंकर शंभो सांब सदाशिव, कैलासावरी करिषी तांडव. शंकर शंभो सांब सदाशिव, कैलासावरी करिषी तांडव. डंका गरजे दिशा दिशातून, डंका गरजे दिशा दिशातून, तेजाग्नी पाहतो शंकरा, आज तुला नमितो शंकरा, आज तुला नमितो. जय श्री शिव शंभो बोला, जय श्री शिव शंभो, जय श्री शिव शंभो बोला, जय श्री शिव शंभो. तुझे सर्वदा करिता स्मरण, मिळेच मुक्ती भवतापातून. तुझे सर्वदा करिता स्मरण, मिळेच मुक्ती भवतापातून. जटा विभूती उठी चंदनी, जटा विभूती उठी चंदनी, तृतीय नेत्र चमकतो शंकरा, आज तुला नमितो शंकरा, आज तुला नमितो. जय श्री शिव शंभो बोला, जय श्री शिव शंभो, जय श्री शिव शंभो बोला, जय श्री शिव शंभो. हिमाचल सुता गिरिजा रंगा, भस्म पासशी सदैव अंगा. हिमाचल सुता गिरिजा रंगा, भस्म पासशी सदैव अंगा. हाती डमरू त्रिशूळ शोभे, हाती डमरू त्रिशूळ शोभे, लीला न्याहाळतो शंकरा, आज तुला नमितो शंकरा, आज तुला नमितो. कैलासाचा तू तर राणा, कैलासाचा तू तर राणा, आज तुला स्मरतो शंकरा, आज तुला नमितो शंकरा, आज तुला नमितो. जय श्री शिव शंभो बोला, जय श्री शिव शंभो, जय श्री शिव शंभो बोला, जय श्री शिव शंभो, जय श्री शिव शंभो बोला, जय श्री शिव शंभो, जय श्री शिव शंभो बोला, जय श्री शिव
ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी खूपच सुंदर गोष्ट आपल्या लक्षात आली. जोपर्यंत आपण आपले कमी, कमजोरी, वाईट वृत्ती, विकारी वृत्ती शिवलिंगावर वाहत नाही, अर्पण करत नाही, म्हणजेच हे कलियुगी संस्कार जोपर्यंत आपण अर्पण करत नाही, सतयुगी संस्कार कसे काय येणार आपल्यामध्ये? आणि मग तो सतयुगी संसार, ती नवीन सृष्टी कशी काय येणार? हो ना. आणि म्हणूनच आपल्या आतील, अंतर्मनातील विषारी फुलंच म्हणायची आता, अकची आणि धोत्र्याची विषारी फुलं म्हणजे विषारी वृत्ती. आपण आपली स्वभाव मानत होतो ना, आपलं नेचर, आपल्याला हे नॅचरल वाटत होतं की नाही, मग तेच शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. मग जेव्हा आपल्यातील विषारी वृत्ती, विकारी वृत्ती निघून जाईल आणि उपवास होईल. आता कळला ना उपवास? कोणता उपवास? उपवास घडेल म्हणजेच उपरवाले के साथ वास. त्या परमशक्तीसोबत मनबुद्धीने आपण त्याच्या संगतीत, त्याच्या आठवणीत राहून आपला हा जो रोल आहे ह्या भूतलावर सगळ्यांशी अगदी परफेक्टली निभावत राहू. आणि त्या परमात्म्याच्या ज्ञानाच्या गोष्टी आपल्या बुद्धिरूपी कलशामध्ये क्षणोक्षणी टपकत राहतील, म्हणजेच आपल्या आठवणीत राहतील. आपण त्यांच्या त्या गोष्टी ऐकू आणि धारण करू. मग वृत्ती परिवर्तित होईल, म्हणजेच व्रत होईल. आणि जेव्हा असं होईल मग जीवन कसं असेल? ते जीवन असेल अति इंद्रिय सुखवालं जीवन. इंद्रियांपासून शोधून जे सुख मिळवण्याचं जीवन नाही, की मला कुठून शांती मिळेल, मला कुठून सुख मिळेल, मला कुठून आनंद मिळेल. आजपर्यंत तेच केलं ना, चला कुठेतरी सॅटर्डे संडे जाऊन येऊया, तेवढंच मन फ्रेश होईल, मन मोकळं होईल, आनंद मिळेल. म्हणजे बाहेरच शोधतोय ना आपण आनंद. बाहेर कुठेतरी फिरायलाच गेलो तरच मन आनंदित होईल. चला आज बाहेर जेवायला जाऊ, मग आपल्याला खूप छान वाटेल. किंवा एखादं मूवी बघू, मगच आपला मूड चांगला होईल. हे सगळं आपण बाहेर शोधत होतो की नाही आजपर्यंत. आणि कुणी माझ्याशी प्रेमाने वागेल, म्हणजेच आपण समोरच्याकडून अपेक्षा करत होतो. इंद्रियाचं सुख बाहेरून शोधत होतो. म्हणजे इंद्रियांपासून सुख शोधण्याचं जीवन नव्हे, तर अति इंद्रिय सुखवालं जीवन, अति इंद्रिय नशेत राहणारं ते जीवन, ज्यालाच आपण म्हणू स्पिरिच्युअल इंटॉक्सिकेशन. आणि म्हणूनच शिवरात्रीच्या दिवशी काही लोक काय करतात? भांग पितात, नशा करतात की नाही? कधी आपण विचार केला, ज्या दिवशी व्रत करायचं आहे, जागरण करायचं आहे, त्या दिवशी भांग घ्यायचा? मग कसं करणार आपण आपली तपस्या, व्रत, जागरण? भांग घेतल्यावर होईल का हे पॉसिबल? पण हे भांग ते भांग नाही, हे त्या नशेचं प्रतीक आहे जे आत्मा अनुभव करते. ईश्वरीय नशा, ईश्वराच्या ज्ञानाचा नशा, ईश्वरीय शक्ती, ईश्वरीय पालना, त्याची नशा. आणि अति इंद्रिय सुख, तो नशा. आणि हे सर्व नशा या जीवनामध्ये स्थायी रूपात असतो. हा काही एक दिवसापुरता नाही आहे अति इंद्रिय सुख, अति इंद्रिय नशा. मग आज आपण सर्व स्वतःशीच एक प्रतिज्ञा करूया ना रसिक हो, की या घोर कलियुगाच्या अंतिम समयीमध्ये जे ते निराकार परमपिता शिव परमात्मा सृष्टीवर अवतरित झालेले आहेत, परंतु कोट्यवधी लोकांमधून काही लोकांमधूनही काही लोक, तुम्ही ऐकलं असेल ना, कोटो में कोई में भी कोई, तेच त्याला ओळखू शकतील.
पण रसिक हो, आपण सर्वजण तेच आहोत ना. कोट्यावधींमधून काही लोक, त्या काहीमधून पण काही आहोत ना आपण. विचारा स्वतःच्या मनाला. मग आपण त्याला ओळखूया. त्यांना, त्या परमशक्तीला ओळखण्याची विधी काय आहे? खूपच सोपं आहे. ऐकूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. शिव दर्शन है फिर सृष्टि चक्र में, ओ शिव दर्शन है फिर सृष्टि चक्र में, विश्व दर्शन है आपके आंचल में, सृष्टि चक्र में, ओ शिव दर्शन है फिर सृष्टि चक्र में। सृष्टि चक्र में, ओ शिव दर्शन है फिर सृष्टि चक्र में। शिव
सृष्टि चक्र में। सृष्टि चक्र में, ओ शिव दर्शन है फिर सृष्टि चक्र में। विश्व दर्शन है आपके आंचल में, शिव दर्शन है फिर सृष्टि चक्र में। शिव दर्शन है फिर सृष्टि चक्र में। ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। काय ऐकलं आपण ब्रेकपूर्वी? आपण सर्वजण स्वतःशीच प्रतिज्ञा करूयात ना की जो निराकार परमपिता शिव परमात्मा या सृष्टीवर अवतरित झालेले आहेत, म्हणजे आपण ऐकलंय कोटो में कोई कोई में भी कोई। मग आपणही तेच कोट्यावधीमधून काही लोक, त्या काहींमधून पण काही असे त्याला ओळखणारे आहोत ना, ओळखायचं आहे ना आपल्याला त्यांना। मग त्या ओळखण्याची त्यांना ओळखण्याची विधी काय आहे? खूपच सोपी, खूप सिंपल। जे ज्ञानाच्या गोष्टी परमात्मा देत आहेत, म्हणजे ज्ञानाचे थेंब ते जे देत आहेत त्याला ग्रहण करायचं आहे। बुद्धिरूपी कलशामध्ये ज्ञानाचा तो थेंब थेंब आपण सामावून घ्यायचा आहे। थेंब थेंब पडत असतो ना शिवलिंगावरती, मग शिव परमात्मा आलेत आणि आपल्या बुद्धिरूपी कलशमध्ये त्याचा तो ज्ञानाचा थेंब आपल्याला धारण करावायचा आहे ना सिंपल। बस आपल्याला ते सुरू करायचं आहे ग्रहण करायला। पहिली स्टेप काय असते की परमात्मा जे ज्ञानाच्या गोष्टी देत आहेत त्या आपल्याला ऐकायच्या आहेत, आपल्या जीवनामध्ये धारण करायच्या आहेत। ग्रहण म्हणजेच काय? धारण करणे। जसं आपण ते ज्ञानाच्या गोष्टी धारण करू, ग्रहण करू, आपली बुद्धी शुद्ध होऊ लागते आणि पवित्रता अगदी नॅचरल होऊन जाते। काय करायचं आपल्याला? फक्त ग्रहण करायचं आहे तो ज्ञानाचा थेंब। जागरण होऊन जातं आपलं, होतो ना आपण जागृत। आतापर्यंत जी आपली समज आहे, हाच माझा स्वभाव, हेच माझे संस्कार, चिडणं, अशांत होणं, दुःखी होणं, निराश होणं, अधीर होणं, हे आहेत का? हे माझं नॅचरल आहे, हे तर असंच असतं। हे तर शरीराचे, देहाचे धर्म आहेत ना। देह समजून आपण आजपर्यंत चालत आलो, पण मी देह नाही, हा माझा देह। मी या देहाला चालवणारी अजरमर अविनाशी आत्मा कशी आहे? पवित्र स्वरूप, सुख स्वरूप, शांत स्वरूप। मग हे जागरण आहे की नाही? झालं ना जागरण। मग
मग हे एका दिवसाचं जागरण आहे का शिवरात्रीमध्ये करतो ते? हे तर आयुष्यभरासाठीचं आहे. आता आपल्या लक्षात आलं ना की हा तोच समय चालू आहे, महाशिवरात्री. म्हणजे घोर कलियुगरूपी रात्रीमध्ये परमात्मा शिव आलेत, ती रात्र, आणि त्यामध्ये ते आपलं जागरण करत आहेत. आपल्याला काही ज्ञानाच्या गोष्टी, ज्ञानाचे थेंब दिलेत, ज्यामुळे आपण जागृत झालो आहोत. आणि मग आपण व्रत केलं, वृत्ती चेंज होत गेली ना, उपवास करत आहोत, त्याच्याबरोबर वास, सहवास, त्याच्या संगतीत राहू मनबुद्धीने. मग हे आयुष्यभरासाठी झालं की नाही, की फक्त एका दिवसापुरतं आहे? तुम्ही विचार करा, फक्त महाशिवरात्रीपुरतं? हा सर्व अर्थच आपल्याला समजून घ्यायचा होता ना. हाच उद्देश होता की ह्या मागचा अर्थ सांगण्याचीच माझी शुभ भावना होती. हे जे पुराणे विचार, हे जुने संस्कार, यापासून आपलं जागरण आहे. यातून आपल्याला जागृत व्हायचं आहे. ह्या रूढी ज्या आतापर्यंत आपण समजत आलो, ऐकत आलो, त्यातून आपल्याला जागृत व्हायचं आहे. आणि हे सत्यम शिवम सुंदरम, त्या शिव परमात्म्याचं सत्य ज्ञान, ते समजून घ्यायचं आहे. म्हणजेच अज्ञान निद्रेतून जागरण आहे आपलं. रसिक हो, जिथे पण तुम्ही राहता तिथे जवळपासच परमपिता शिव परमात्मा यांचे सेंटर्स आहेत. तुम्ही पाहाल तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी जवळनं एक सेंटर तर असणारच. जहाँ चाह है वहाँ राह भी है. तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याचा ज्ञानाचा प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे की नाही? जसं आपण देवदर्शनाला जातो तर तिथला प्रसाद किती त्याचं महत्त्व असतं, एक कण पण आपण खाली पडू देत नाही. तसंच हा ज्ञानाचा प्रसाद पूर्ण आपल्याला ग्रहण करायचा आहे बुद्धीमध्ये. एकही कण वाया जाता कामा नये आणि तो इतरांना वाटायचाही आहे. आणि म्हणूनच मी पण तुम्हाला ह्या शुभ भावनेतून सांगत आहे, जिथे पण तुम्ही राहता तिथे जवळपास प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांचं सेंटर नक्कीच असणार. तुम्ही बघा, जे निःशुल्क आहे. आणि हे परमात्मा शिवपिता यांच्याकडून तुम्हाला निमंत्रण आहे की राजयोग शिका. हे मेडिकल सेंटर्स आहेत, जिथे जाऊन तुम्ही स्वतः ते ज्ञान समजून घ्या. कारण निराकार परमात्मा शिव ब्रह्ममुखाद्वारे आपल्याला ह्या ज्ञानाचे थेंब थेंब देत आहेत, ज्ञानाच्या गोष्टी. म्हणून आज ह्या विशेष महाशिवरात्री निमित्त तुम्हा सर्वांना निमंत्रण आहे. हे खूप विशेष आहे. खऱ्या अर्थाने त्या निराकार परमपिता शिव परमात्मा त्यांना ओळखणं, त्यांच्या ज्ञानाचे ते थेंब, बूंद बूंद ते थेंब आपल्या बुद्धिरूपी कलशामध्ये धारण करणं, पवित्रतेची प्रतिज्ञा करणं, व्रत करणं आणि उपवास तर आहेच. त्यावरच्या सोबतच आपला सहवास, त्याचीच संगत आहे ना. आता मनबुद्धीने त्याच्याच संगतीत आहात ना आता तुम्ही. आलं ना लक्षात? आणि आता हे ज्ञानाचे थेंब ग्रहण झाल्यामुळे आता तर उपवास करणं म्हणजेच उपवास, ऊपरवाले के साथ उस संगत में रहना, अगदी नॅचरल होऊन जाईल. हो ना, सहज आहे ना. आणि त्यामुळे आपल्यातील विषारी विकारी वृत्ती, कडवटपणा, कमजोरी आपोआप हळूहळू निघून जातील. आलं ना लक्षात? खरं तर आपण शिवलिंगावर अर्पित करतो की नाही जे पण धोत्र्याची विषारी फुलं, कडवट फुलं, तसं एकदा आपण सेंटरवर जाऊन अर्पण करा स्वतःचे कमी, कमजोरी, विकारी वृत्ती. त्यासाठी तुम्ही तिथे जा. त्या परमपिता शिव परमात्म्याला ओळखा, जागरण करा. हीच माझी नम्र विनंती. आता इथेच थांबते. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा.
शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी, अब पधारे तन लिया है साकारी। शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी, अब पधारे तन लिया है साकारी। गीता ज्ञान गंगा से लाखों को तारा है, राजयोग से माना हमने शिव पिता हमारा है। शिव पिता हमारा है, ओ शिव पिता हमारा है। शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी। अमृत बेले यादों में हम मिलन मनाएंगे, माया मोह निद्रा गमों को दूर भगाएंगे। हम हैं प्यारी आत्मा है भाई बहन का नाता, शिव है परम पिता हमारा ब्रह्मा जग की माता। इस पावन नाते को तुम दिल में सजा लो, दिलों में सजा लो। शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी, अब पधारे तन लिया है साकारी। अब वापिस घर जाना है ये भूल नहीं जाना, एक दूजे से अब अपने संस्कार मिलाना। प्रभु गुणों से भर लो तुम मनमोल खजाना, दिव्य गुणों से सजा लो जीवन सुहाना। ये संगम सुहाना इसे सांसों में बसा लो, सांसों में बसा लो। शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी, अब पधारे तन लिया है साकारी। शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी, अब पधारे तन लिया है साकारी, तन लिया है साकारी।